नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याची पेन्शन सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये वाढीव पेन्शन येण्याच्या ऐवजी केवळ 1500 रुपयेच लाभ जमा करण्यात आलेला आहे। तर याच्यावरती तोडगा म्हणजेच काय, तर काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये 2500 रुपये मागील 2 दिवसांमध्ये जमा झाले, पण 1500 रुपये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर यांचं काय आणि सदरचे वाढीव अनुदान मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर या संदर्भात आपण संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव अनुदान 2500 रुपये देण्याचे जे नियोजन आहे ते सरकारमार्फत झालेलं आहे आणि जे लाभार्थी आहेत तर यांना देखील हा जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। परंतु ज्यांना 1500 रुपये मिळाले तर यांचं नक्की काय झालं, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव पेन्शन देण्याचा GR शासन निर्णय झाला आणि त्याच्यानंतर दिव्यांग जी वाढीव पेन्शन संदर्भातले DBT ॲक्टिव्ह करण्याचं काम म्हणजे सदरचं पोर्टलवरती वाढीव पेन्शन ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना द्यायचं आहे तर यांचं नाव अपडेट करण्याचं काम संबंधित विभागामार्फत तहसील ऑफिसमार्फत करण्यात आलं। ज्यांचं नाव DBTमध्ये पुन्हा वाढीव पेन्शन अनुदान जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्या अंतर्गत DBT ॲक्टिव्ह पुन्हा अपडेट झाली त्यांनाच 2500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु ज्यांचं काही कारणांनी संबंधित अधिकारी असेल किंवा तहसील ऑफिसमधील कर्मचारी असतील यांच्यामार्फत जर तुमचं नाव अपडेट झालं नसेल तर मात्र तुम्हाला हा 1500 रुपयांचाच लाभ आला असेल। तर याच्या संदर्भात आता वाढीव पेन्शन मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी तुमचं दिव्यांग ओळखपत्र घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी माहिती विचारल्यानंतर DBT ऑनलाईन अपडेट केलं जाईल आणि त्याच्यानंतर उर्वरित जो लाभ आहे 1000 रुपयांचा तो देखील आता पुढील आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशी माहिती देखील प्राप्त झालेली आहे। त्यामुळे जरी तुम्हाला आता 1500 रुपये मिळाले असेल तरी देखील तुमचा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे पुढील महिन्यापासून तुम्हाला वाढीव पेन्शन देखील मिळणार आहे। तर यासाठी ही महत्त्वाची कामं करणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।